सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण नेहमीच गुरुविषयक आदर, आपुलकी, स्नेह व्यक्त करत असतो. या गुरुविषयक भावना व्यक्त करण्यासाठी आपण आज सुंदर अशा काही रचना पाहत आहोत. यांचा वापर तुम्हाला निबंध किंवा भाषणामध्ये देखील नक्कीच करता येईल. सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पुढील पंक्ती. गुरुविन कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. बघा, या पंक्ती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या भाषणामध्ये किंवा निबंधामध्ये आपल्याला सामावून घ्यायच्या आहेत. पुढील पंक्ती. आधी गुरु श्री वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. गुरुस्पर्श दूर करी, दुःखाची सावली. पुढील पंक्ती. गुरु म्हणजे आधार, जो देतो जीवनाला आकार. त्याच्या शिकवणीत आहे यशाचा आणि सत्याचा संसार. गुरुबिना कैसा मुक्तीचा मार्ग, गुरुबिना न कळे जीवनाचा अर्थ. गुरु म्हणजे सूर्यप्रकाश, अंधारात मार्ग दाखवणारा. ज्ञानाचा दीप उजळतो, जीवनाला अर्थ देणारा. गुरु म्हणजे दीपशिखा, अंधारात उजळणारी. ज्ञानाची पायवाट दावे, जीवनाला सार्थक करणारी. मराठी सोबतच काही हिंदी गुरुविषयक ओळी. ज्ञान देने वाले गुरु का वंदन है, उनकी चरणों की धूल भी चंदन है. गुरु जैसा न आसरा, गुरु जैसा न मीत. गुरु कृपा से पाई चंचल मन पर जीत. अज्ञानता को दूर कर ज्ञान की ज्योति जलाई है. गुरु के चरणों में रहकर हमने शिक्षा पाई है. गलत राह में भटके जब हम, तब गुरु ने राह दिखाई है. शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते हैं. खुद जहां है वहीं पर रहते हैं, मगर दूसरों को उनकी मंजिल तक पहुंचा ही देते हैं. पुढील शेवटच्या ओळी. गुरु आपके उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल. लाख कीमती धन भला, गुरु मेरा अनमोल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू.